नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रविवार दिनांक 5 मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेत नवी मुंबईतील बेलापूर येथील केंद्रावर डमी उमेदवार सापडल्यानं खळबळ उडाली आहे। नवी मुंबईतील परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या वतीनं परीक्षा देण्यासाठी डमी विद्यार्थिनी राजस्थान येथून आली होती। या प्रकरणी तिच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी झाली। बेलापूर येथील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या केंद्रावर देखील ही परीक्षा घेण्यात आली। त्यानुसार दुपारी परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत फोन आला होता। त्यामध्ये मयुरी पाटील नावाच्या विद्यार्थिनीवर संशय व्यक्त करून परीक्षा झाल्यावर तिची चौकशी करण्याबाबत सांगण्यात आलं होतं। त्यानुसार परीक्षा संपल्यानंतर या विद्यार्थिनीची बायोमेट्रिक चाचणी घेतली असता ती मूळ उमेदवार नसून डमी उमेदवार असल्याचं समोर आलं। अधिक चौकशीत तिनं तिचं नाव निशिका यादव वय वर्ष 20 असून मूळची राजस्थानची असल्याचं तसंच वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचं सांगितलं। त्यावरून निशिका ही उमेदवार मयुरी पाटील हिची डमी उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी विद्यापीठामार्फत सीबीडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्याद्वारे निशिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिला समजपत्र बजावून सोडून देण्यात आलं असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।